आजकाल सर्वांनाच हौस असते की आपल्या केसांना कुठली तरी ट्रीटमेंट करावी ज्याने आपल्याला वेगळा लुक मिळेल किंवा आपले हेअर्स मॅनेजेबल होतील आणि यासाठी बाजारात खूप साऱ्या प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट अवेलेबल आहेत। यापैकी महत्त्वाच्या 4 ज्या असतात त्या म्हणजे परमनंट हेअर स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, बोटॉक्स आणि केराटिन। आता बाजारामध्ये छोट्या मोठ्या पार्लरमध्ये किंवा सलॉन्समध्ये ह्या सर्व हेअर ट्रीटमेंट अवेलेबल असतात आणि त्याची कॉस्टिंग डिपेंड असते ते सलॉनमध्ये यूज केल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्सवर। परंतु जर तुम्हाला कन्फ्युजन असेल की तुम्ही कुठली हेअर ट्रीटमेंट करावी किंवा काय, तर यासाठी मी सांगेल की स्मूथनिंग आणि बोटॉक्स हेअर ट्रीटमेंट ही सर्वांसाठी चांगली असते। आता स्मूथनिंग म्हणजे काय, जर तुम्हाला स्ट्रेट आणि शायनी लुक हवा असेल तसेच तुम्हाला हेअरचं टेक्स्चर स्मूथही करायचं असेल तर तुम्ही स्मूथनिंग प्रेफर करायला हवं। स्मूथनिंग हेअर ट्रीटमेंट कुणी करावी, ज्यांचे केस दाट आहेत, वेव्ही किंवा कर्ली आहेत ते स्मूथनिंग करू शकतात। स्मूथनिंगमुळे स्ट्रेट, शायनी आणि एक स्मूथ लुक येतो। आणि बोटॉक्स ट्रीटमेंट कुणी करावी, तर ज्यांचे केस जरा पातळ आहेत आणि ज्यांना स्ट्रेट लुक नकोय परंतु त्यांच्या केसांना असं जरा शायनी लुक हवा आणि स्मूथ लुक हवा, ते बोटॉक्स ट्रीटमेंट करू शकतात। ह्या सर्व हेअर ट्रीटमेंटचा इफेक्ट 6 ते 10 महिन्यापर्यंत राहतो। ते डिपेंड आहे तुमची हेअर ग्रोथ, तुमचे हेअर वॉश करण्याची फ्रिक्वेन्सी, कुठले प्रोडक्ट्स यूज करत आहेत यावर। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।